आणि आता देशाला उत्सुकता लागली ती अर्थातच लोकसभा निवडणुकांच्या तारखांची। उद्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत। दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावलेली आहे। या पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत। लोकसभेच्या निवडणुका 6 ते 7 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। तारखा जाहीर झाल्याबरोबर देशामध्ये आचारसंहिता लागू होईल। राज्यात 2 टप्प्यात मतदान होऊ शकतं। लोकसभा निवडणुकांसोबतच ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक देखील जाहीर होईल अशी शक्यता आहे। तर दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद आहे। त्याच्यामध्ये निवडणुकांची घोषणा होणं अपेक्षित आहे। 6 ते 7 टप्प्यात देशभरात मतदान होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये 2 टप्प्यात मतदान होऊ शकतं। 2019 मध्ये देशभरात 7 टप्प्यात मतदान झालेलं होतं। 2019 मध्ये 67% मतदार ज्यांनी आपला हक्क बजावलेला होता। आणि आता उद्या 3 वाजता नेमकी काय घोषणा होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।